धन्यवाद सर्व आमचे मित्र परिवार खरं तर समीरदादा देसाई यांचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. धन्यवाद सगळ्यांचं मनापासून आभार. चला सामना सुरू होईल मैदानावरती. आपण पाहतो सेकंड राऊंडचा सेकंड सामना मैदानावरती पाहायला मिळेल आणि कमेंटर बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच योगेश मडवी. आपण बोलणार सामन्याकडे 4 षटकांचा सामना असल्याची नोंद घ्या. दोन्ही संघांना विनंती असणार आहे. लक्ष असू दे तुमचं की दोन सामना द मॅच विल बी अ 4 ओव्हर्स. 4 षटकांचा सामना असल्याची नोंद घ्या. आपण दुसऱ्या फेरीतला सामना मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी फार चांगली कारिवली संघाच्या माध्यमातून आणि हेच कारण की टॉस जिंकून त्यानं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पूर्व आयलन कारिवली ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एंटरटेनमेंट केलं होतं. गोलंदाज मोहितनं आम्हाला मोहित केलं होतं, ज्यानं फक्त 2 धाबा देत एक गडी बाद केला होता. फुल टॉस, बॅटचा फेस ओपन केलाय आणि सीम आपल्याकडे फेकून दिला चेंडूला षटकारासाठी. पहिला षटकार या सत्रातील. योगेश भालेकर ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 5 कंप्लीट केला होता आणि मॅन ऑफ दी मॅचचा किताब देखील त्याला आम्ही दिला होता. तो पुरस्कार त्याने प्राप्त केला होता. फुलटॉस चेंडू षटकार मारलाय. ज्या मोहितनं आम्हाला मगाशी प्रभावित केलं होतं ते प्रभाव टाकणे गोलंदाजी त्याची मात्र या सामन्यामध्ये दिसू शकली नाहीये, कारण फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा घेतला. योग्य प्रत्युत्तर दिलंय. P1चा वापर केला फलंदाजानं आणि योगेश भालेरावच्या बॅटमध्ये गेला अखंड षटकार. खूप काही सांगून जातोय. भावाले संघासाठी 11 धाबा दापलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना समीर दादा आज यांचा वाढदिवस आहे. ज्या स्पर्धेचे प्रणेते आहेत. फार कमी वयामध्ये त्यानं गाठलेली उंची फार मोठी आहे. समीर दादाचा शांत स्वभाव, फार कमी बोलतात ते, मात्र आपल्या कार्याने उत्तर देत असतात. हो, फुलर अँड डिलिव्हरी ऑन साईडला केल्याचा प्रयत्न. फलंदाज हा चेंडूला समजू शकला नाही आहे. मागच्या चेंडूचं उत्तर दिलं लगेच गोलंदाज मोहितनं, कारण मगाशी त्याला यॉर्क करायचा होता. फुलटॉस झाला. यॉर्क करताना भरपूर वेळेला गोलंदाज चुका करतात. यॉर्क करताना भरपूर वेळेला फुलटॉस होतो आणि फुलटॉस होते षटकार देखील येत असतो. लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू षटकातील P1चा 11 धाबा दाफलकावरती. थोडंसं मागणा ठरलाय मोहित या सामन्यामध्ये, कारण फलंदाज योगेश भालेराव त्याला योग्य उत्तर दिले. मोठं नाव योगेश भालेराव. फार मोठमोठ्या स्पर्धेत व्यावसायिक संघामध्ये या खेळाडूला आपण पाहत असतो. तोचा खेळाडू भरपूर राज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना पॉईंटच्या डोक्यावर कट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आणि गती देखील जास्त. गतिमान चेंडू. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता होते. 11 धाबा 11 बिनबाद. दमदार सुरुवात संघाची. गुड बॉलिंग. समीर दादांना मार्केट गाजवलंय, कारण समीर दादांचा शांत स्वभाव, कमी बोलणं जास्त काम करणं ही त्यांची शैली आहे आणि त्यामुळे ते फार कमी वेळामध्ये प्रसिद्ध उद्योजक देखील झालेत. त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय आणि आज समीर दादांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बुलेट ट्रॉफी वर्ष 9, संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारी स्पर्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये बुलेट तुम्हाला दिली जाते. मयूर भोईर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. 11 धाबा दाफलकावरती. गडी बाद एकही नाहीये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजी परिवर्तन होत असताना जरा स्पीडअप करा सामना, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. कारण मगाशी एक सामना वकील आणि डॉक्टरांचा झाला. कारण स्पर्धेचा नियम आहे 4 दिवसामध्ये ही स्पर्धा कंप्लीट केली जाते. मला आठवते मागच्या वर्षी फायनलचा सामना आम्ही टॉसवरती दिला होता, कारण वेळच आमच्याकडे पुरेसा नव्हता. विजयदादा देखील आमच्या समेत आहेत, कारण जेव्हा सामने फाईट झाले या स्पर्धेमध्ये, उद्या स्पर्धेमध्ये
या परिसरातील सर्व संघ खेळताना पाहायला मिळतील. वसार संघाचा देखील मी उल्लेख करेन, ज्याने लगातार 2 वर्ष बुलेट घेतली. तो वसार संघ उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार तुम्हाला स्पर्धेमध्ये. आज वाकलन संघाने आम्हाला प्रभावित केलं. वाकलन संघाला 2 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेतली आहे. तो वाकलन संघ इन ॲक्शनमध्ये. हो, हेलिकॉप्टर उडवला आहे नो मॅच लँड्समध्ये. क्षेत्रक्ष नाही आहे कोणी तिथेच. महेश चेंडूचा पाठलाग करतोय. कव्हर करेपर्यंत 2 धाबा स्लीपर कव्हर चेंडू बॅकअप दिला होतोय. महेशने देखील मगाशी खूप सुंदर झेल टिपला होता. महेश एक चांगला खेळू आहे. एक जोशीला खेळू आहे. खूप लवकर आपल्या बॉडी लँग्वेजला मागे पुढे लवचिक खेळू असल्यामुळे तो खूप लवकर चेंडूचा पाठलाग करतोय. एकूण धाबा 13. दुसरे मार्गस्थ असताना 4 षटकांच्या सामन्यामध्ये झटपट क्रिकेट. बाबाले 20 संघ फलंदाजी करत असताना त्यांची ताकद गोलंदाजी देखील आहे. कारिवली संघ गोलंदाजी करत असताना हो लवली हिट. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू फेकून दिलाय. अप्रतिम टायमिंग. सीमा पलीकडं षटकार. प्रति गोलंदाजीमध्ये येत असताना सूरजने षटकारानं इनिंग आपल्या इनिंगची पुन्हा एकदा सत्रामध्ये सुरुवात केली. 19 धाबा फलकावरती. ॲक्शन रिप्ले बघा षटकाराचा. खूप सुंदर फटका. टायमिंग बघा. बॉडीचं बॅलन्स बघा. शॉटचं सिलेक्शन बघा आणि कॉन्फिडन्स बघा. व्हॉट अ फंटास्टिक शॉट दॅट वॉज. दिस अ गुड फिनिश. खूप चांगला फिनिश केला त्याने. टेरिफिक स्ट्रोक दाखवत असताना 6 धाबा यावेळी येत असताना 19 धाबा. दुसरे षटक मार्कस 4 षटकांच्या सामन्यामध्ये जास्तीचा धाबा उभारण्याचा प्रयत्न करतोय भाबाले 20 संघ. चेंडू आलाय डगआउटमधनं आवाज आलाय. लक्ष बघा किती आहे चेंडूवरती. कारण चेंडू तो जुना असतो आणि जुनं ते सोनं म्हटलं जातं. कारण जुना चेंडू लवकर बाहेर जातो. पहिल्या टेनिसचा आपण जर विचार केला टेनिस क्रिकेट टेनिसचा जेव्हा टेनिसचा चेंडू MRIचा चेंडू असायचा तो चेंडू लवकर सोडला जात नसे. ओ यावेळी मात्र हुक करत असताना शॉट ऑफ लेन. रजत चेंडू खाली. झेल मात्र सुटलाय त्याच्या हातातनं निसटलाय शेवटच्या मोमेंटला. खूप चांगला प्रयत्न लवकर चेंडूवरती आला होता. एक धाव मिळणार आणि एखाद्या धावसंख्येला आकार येतोय. 20 धावसंख्येवरती धावसंख्या पटलावरती खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते. कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये ॲक्शन रिप्ले बघा. सोपा जेल घेण्याचा प्रयत्न केला त्यानं. चेसवरती जेल घेण्याचं ठरवलं होतं. चेंडू खाली आला होता. लवकर मूव देखील झाला होता मात्र चेंडूला तो ग्लोव्ज मध्ये कनेक्ट करू शकला नाहीये. शेवटच्या क्षणाला निसटला. झेल सुटलाय त्याच्या हातातनं. 20 धाबा. योगेश भालेराव धाववरती गेलेत असताना अटॅकिंग स्टान्स मध्ये एक खूप मान खेळू पण त्याची नेहमी आपण उपयुक्ती पाहत असतो. चांगला खेळ करत असताना पुन्हा एकदा मिसफील्ड. चुका होतात खारिवली संघाच्या माध्यमातून. या चुकांची प्रायश्चित तुम्हाला निश्चित भोगावा लागेल. मगाशी झेल सुटला आता चौकात डीजे. चोवीस धाबा फलकावरती. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू असताना बाउन्स डिलिव्हरी हॉर्न साईडला. स्क्वेअर द विकेट एक्झॅक्टली कॉमेडी बॉक्स समोर. आता चांगलं बॅकअप होतं महेशनं मगाशी देखील चांगलं बॅकअप दिलं होतं आणि मी मगाशी त्याचे कौतुक देखील केलं होतं. महेशचं करतो डाव्या बाजूला उजव्या बाजूला मागे पुढे लवकर मूव्ह होतो. लवचिक खेळू आहे. रनिंग देखील चांगली त्याची रनिंग बिटवीन. आणि धावसंख्येला आकार येतात 21-25 या धावसंख्येवरती. 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक डावकरा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज. फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत गोलंदाजाला. कारण लेंथ लाईनमध्ये परिवर्तन करावं लागतं. फिल्डिंगमध्ये चेंजेस करावे लागतात. कारण डावकरा आणि उजव्या हाताचा फलंदाज नेहमी डोकेडुकी तर असते. कॉम्बिनेशन एक चांगलं म्हटलं तर क्रिकेटच्या माध्यमातून मात्र गोलंदाजासाठी डोकेडुकी देत असते. ओव्हर द विकेट आलाय. वाड शॉट. स्लॉटमध्ये चेंडू. हा चेंडू सीमा पार. लॉंगाच्या डोक्यावरनं हँडसम 6 षटकार. महेशदादा गायकवाड देखील
या मंचावरती त्यांचं देखील आगमन होईल. मलंगड इथनं जवळच आहे, खूप लोक येत असतात मलंगडावरती बाबांच्या दर्शनासाठी. 31 धाबा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गवासी श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन वारंगे चषक 2026 9वं वर्ष, सातत्य भरपूर चांगल्या स्पर्धेचं 9व्या वर्षामध्ये ही स्पर्धा सातत्याने तुमच्या समोर. एक चांगला डिसिप्लिन, प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगले संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत असतात. क्रिकेटचा दर्जा आणि स्टँडर्ड वाढवण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा दर्जा आणि क्लास वाढवण्याचा प्रयत्न स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटला एक नवीन उंची टेनिस विश्वातील एक चांगले खेळाडू घडू देत या स्पर्धेच्या माध्यमातून, अशी समीर दादा आणि त्यांच्या आयोजकांची नेहमी इच्छा असते. आणि त्याचमुळे स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेहमी लोकप्रिय बहुचर्चित असते. अशी स्पर्धा आपण पाहतोय. बुलेट ट्रॉफी या स्पर्धेचं आम्ही नामांकन केलं मागच्या वर्षी, की या स्पर्धेमध्ये बुलेट दिली जाते. क्या बात आहे, सर्वात लाडकी स्पर्धा या परिसरातील. फुलटॉस एज, नशिबाचा चौकार, लक फॅक्टर ऑन हा चौकार. पासून दूर राहा मित्रांनो, लुटत असतात तुम्हाला ते ढोंगी बाबा असतात असे. लांब यांच्यापासून 35 धाबा दहा फलकावरती, 35 ऑन स्कोर बोर्ड. सोनू फेरफटका मारत असताना आज तब्येत थोडीशी चांगली वाटते सोनूची. 2 दिवस थोडेसे डल झाले होते, कारण जबाबदारी तेवढी मोठी खांद्यावरती आहे. 35 धाबा 35 विदाउट लॉस. दोन्ही फलंदाज चांगली भागीदारी. सूरज खेळतो 16 वरती, योगेश भालेराव खेळतो 19 वरती. दोघांमध्ये भालेकर माफ करा, खूप चांगली पार्टनरशिप दाखवत असताना प्रोजेक्ट स्कोर 65 दाखवला जातोय. रोशनच्या माध्यमातून खूप चांगली लाईव्ह टेलिकास्ट. MTC प्रत्येक क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. क्लॅरिटी विथ क्वालिटी. राऊंड विकेट. हो, बॅट अँड पॅडमध्ये चेंडू ऑन साईडला, चांगलं एक्झिक्युशन होतं. क्षेत्र पुढे सरकला लॉंग लेग रिझनमध्ये एक्झॅक्टली, आणि कव्हर करते मिळणार ते एकच धाव. एक धावाने धावसंख्येला आकार दिला जातोय. मध्ये चौकार षटकार देखील येतात, त्यामुळे 36 धावा. गडी कधी बाद होणं हा प्रश्न पडला, कारण मागच्या 14 चेंडूमध्ये गडी बाद करण्यामध्ये अपयश लाभले ते संघाला. कारिवली संघ, पूर्व 11 कारिवली, संतोष भोईर यांना पुरस्कृत केलेला संघ आहे. मग अशी खूप चांगली कामगिरी संघाची राहिली. मात्र आता त्यांच्या समोर भाबाले बिया संघ, भिवंडीतील नामांकित दादा संघ. बघायचे कारिवली संघ किती चांगली कामगिरी करणार या संघाच्या विरुद्ध, याची उत्कंठा शिगेला पोहोचते. मध्ये धावसंख्या किती उभारणार, कर दोन्ही फलंदाज सेट आहेत. दोन्ही फलंदाजाची फटकेबाजी चांगली आहे. सध्या धाबा चांगला कुठल्याच मैदानाच्या चारी बाजूनं चौफेर फटकेबाजी करत असताना, धाबा कुठत असताना धावसंख्या पुढे सरकते. ती 36 धावसंख्येवरती. 30 चेंडू मार्गस्थ. विकेटचं सातत्य नाही अजूनही. विकेटच्या शोधात आहे, झेल सोडण्यात आले आहेत, त्यामुळे चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय, थोडंसं मिसफील्ड झालंय संघाच्या माध्यमातून. फुलटॉस फेकून दिला चेंडूला सीमा पलीकडं षटकारासाठी. सूरज पोहोचला 22 वरती. सुरुवात केली होती योगेश न, लेकिन मात्र सूरजने त्याला ओव्हरटॅक केला. सूरज खेळतोय 22 वरती पोहोचलाय. फुलटॉस चेंडू खणखळीत षटकार दाखवत असताना फ्लाइट स्ट्रोक दाखवलाय त्यानं. पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा अपयशी ठरलाय आणि फुलटॉस करून बसलाय. 42 धाबा. 30 चेंडू मार्ग असताना उच्चांक धाबांचा पाहायला मिळेल. ब्लॉक हॉल. हा चेंडू त्याला मगाशी देखील फेकायचा होता, यॉर्क करायचा होता, मात्र नाही जमलं. आता मात्र जमलं. सिलिमिट आपला बॅकअप होतं आणि तोपर्यंत फलंदाजाने एकदा पूर्ण केली. एखाद्या धावसंख्येला आकार 43. 43 धावसंख्येचा संघ पोहोचलाय. 30 चेंडू मार्गस्थ असताना प्रेक्षकाच्या आलूट गर्दीमध्ये सायंकाळचं वातावरण, रम्य सायंकाळ, सूर्य आपला अस्त करत असताना अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये रंगतो सामनाच्या स्पर्धेतील अजून एक चांगला सामना. दोन्ही संघांची क्वालिटी चांगली आहे, क्लास चांगला आहे, दर्जा चांगला आहे, स्टँडर्ड चांगला आहे दोन्ही संघांचा, त्यामुळे चांगला सामना पाहायला मिळेल. फुलटॉस. अजून एक मोठा फटका सीमा पलीकडं 7 धावांसाठी. सुपर हिट.
महागडं षटक, 3 षटकार 2 सिंगल, 20 धाबा आतापर्यंत आलेल्या षटकामध्ये. महागडं षटक 5 चेंडूमध्ये 20 धाबा, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये चौकार आलाय असं म्हटलं तरी. 2 षटकार, माफ करा, 1 चौकार आलाय. महागडं षटक, गुड बॉलिंग. शेवटच्या चेंडूमध्ये चांगला राहिलाय. पॅडला ब्रश करून गेला, चेंडू खाली राहिलाय फलंदाज बीट करत असताना, आणि पंचांकडनं घोषणा होते की षटक समाप्त होतोय. 3 षटकाची सांगता, 49 धाबा. ऍक्शन रिप्ले बघा, शेवटच्या चेंडूचा खाली राहिला चेंडू आणि त्याच्या ट्रॅकला चेंडू ब्रश झाला आणि ह्याचीच अपील केली होती आणि लगेच खेळून सांगितलं की चेंडू ब्रश झालाय तो ट्रॅकला. 49 धावा, 49 विदाउट लॉस. दोन्ही फलंदामध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळाली. सूरज 23 वरती खेळतोय, योगेश 26 वरती खेळतोय. दोघांमध्ये मात्र चढावर सुरू आहे आणि धावांची गती मात्र जास्त पाहायला मिळते. 49 धावा. कारिवली संघाने टॉस जिंकलाय, मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. निर्णय चुकला की काय असा प्रश्न पडलाय. मध्ये झेल देखील सोडण्यात आलेत, चौकार देखील गेलेत मिसफील्ड मुळे. त्यामुळे कारिवली संघाचा फिल्डिंगचा स्तर जास्त उंचावताना पाहायला मिळाला नाहीये आणि याचा फायदा घेतलाय तो मात्र भावाले संघानं. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. सर प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आम्ही. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहतात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. उद्या यायला विसरू नका. उद्या या स्पर्धेचा शेवटचा सुपर संडे, उद्या सुट्टीचा दिवस. एन्जॉय करू या स्पर्धेला. उद्या 8 संघ उद्या सहभागी होण्या स्पर्धेमध्ये 99 आणि त्यानंतर सेमीफायनल एन्काउंटर नंबर फर्स्ट, एन्काउंटर नंबर सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. हु विल बिकम अ चॅम्पियन. उद्या कोण बनणार चॅम्पियन याचं उत्तर तुम्हाला मिळणार. उद्याच्या स्पर्धेमध्ये यायला विसरू नका. उद्या स्पर्धेला आपण निरोप देणार. 4 दिवसा क्रिकेटचा उद्या समारोप होणार. गोलंदाज येतोय अक्षय पाटील. शेवटच्या षटकामध्ये 49 धावा. शॉट ऑफ प्लेन, व्हॉट अ क्लास, क्लासिकल स्ट्रोक, स्क्वेअर कट, सीमा पलीकडे कबड्डीच्या डोक्यावरनं शानदार षटकार. योगेश भालेराव आणि फलंदाच्या माध्यमातून जे भालेकर, योगेश भालेकर आणि 55 धावांची भागीदारी दोघांमध्ये. खूप चांगली बिल्ड झाली. अनस्टॉपेबल फलंदाजी. हो, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, आता जास्त बाहेर निघालाय. कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज बीट करत असताना, मात्र पंचांचा इशारा वाईटचा, कारण क्रीजच्या रिटर्न क्रीजच्या जास्त बाहेर चेंडू गेलाय. पिचिंग जास्त बाहेर होती, इम्पॅक्ट देखील बाहेर होता आणि पंचांना पाहिलं आणि सांगितलंय इट्स अ वाईट. वाईट चेंडूची घोषणा करत असताना एका चेंडूमध्ये आल्या त्या 7 धावा. त्याला 50+ धावसंख्या पाहायला मिळाली. 56 धावा धापलकावरती. मोठी धावसंख्या कुटण्याच्या इरादामध्ये फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं. मध्ये क्षेत्ररक्षक एक चेंडू खाली आणि पहिला धक्का क्रमांक तो मात्र 56 धावसंख्येवरती. पहिला एन्काउंटर. मध्ये 29 धावांची दमदार केली सूरजची. काय बॅटिंग परफॉर्मन्स राहिला त्याचा. अप्रतिम नोक दाखवले त्यानं आणि एक जबरदस्त फटकेबाजी दाखवत असताना 29 धावा. खणकर बल्लेबाजी फलंदाजी. ऑन साइडला ऑन द अप. हा चेंडू मात्र हवेमध्ये आणि निघून गेला आउट ऑफ द पार्क. अजून एक षटकार. बासष्ट धावा सुजितच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळतोय. कनेक्टिंग वेल होती, परफेक्ट मिड ऑन द बॅट आणि काय कनेक्टिंग दाखवली. जबरदस्त फटकेबाजी करत असताना आणि पहिला षटकार दाखवला. 62 धावा. धावा धावा आणि फक्त धावा. अजून एक मोठा हिट, स्मॅश हिट. सेंडू सीमा पलीकडं
अजून एक षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार सुजितच्या बॅटमधनं. अडुसष्ट धावा आता जीवाला वाटते बरं 2 षटकार आल्यानंतर. कारण ज्यादेवने फलंदाजी फटकेबाजी सुजित डगआउट मध्ये सेट झालाय कारण त्याच्यावरती दडपण नाही. धावा आल्यात मागच्या काही फलंदाजीच्या माध्यमातून आणि हेच कारण की सुजित मात्र अटॅकिंग फलंदाजी करत असताना 2 षटकार बॅक टू बॅक दाखवलेत. अजून एक मोठा फटका, क्लासिकल स्ट्रोक. मात्र यावेळी बॅटचा फ्लो कमी केलाय आणि फलंदाज बाद. बॉटम एज लागलाय, थोडासा नाराज झालाय स्वतःवरती की बॅटचा फ्लो कमी का केला, हा देखील प्रश्न त्याला देखील पडलाय. डगआउट मध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय. दुसरा धक्का 62 वरती, 68 वरती दुसरा धक्का भावाले बी संघाला. धाबा 2 गडी बाद. सुजितने मात्र ताबडतोब फलंदाजी केली. लास्ट डिलिव्हरी, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. नवनाथ चेंडू खाली, नवनाथ गेलाय बॅटिंगला आणि गेल्या त्याने देखील षटकार मारलाय. मागच्या 4 चेंडूमध्ये 3 षटकार, सुजितनं 2 आणि गेल्या नवनाथनं षटकार मारून यावेळी सत्र समाप्त केलंय षटकारानं. धावा आणि धावा आणि फक्त धावा, धावांचं लतीफ, धावांचा सुलसुलाट आणि धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय मैदानावरती. 74 धावा 4 षटकामध्ये, 75 धावांचं मोठं आव्हान ते मात्र कारिवली संघाविरुद्ध. बघायचं कारिवली संघ 75 धावांचं आव्हान किती लवकर पूर्ण करेल, की हे आव्हान पेलवेल की नाहीये हे सांगणं फार कठीण असणार आहे. या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करूया. चला या ठिकाणी सर्वप्रथम समीर दादाचा वाढदिवस साजरा केला जाईल. त्याचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि खरं तर त्यांच्याकडून आज केक घेऊन आलेत. त्यांच्या वतीने देखील हा सेलिब्रेशन केला जाईल. समीर दादा देसाई या स्पर्धेचे दमदार आयोजक, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी आलाय. डीजे 1 मिनिट. चला बर्थडे सेलिब्रेशन होतंय. डीजे स्टार्ट. आज वाढदिवस आहे भावाचा आणि जल्लोष त्याच्या सर्व मित्र परिवाराचा, संपूर्ण आमच्या कापरी सिद्धी पाले गावाचा लाडका समीर दादा देसाई यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि अफाट कर्तृत्व असणारे दोस्ती दुनियेतला राजा माणूस म्हणजे समीर दादा देसाई, ज्यांचाच वाढदिवस आपण साजरा करतोय. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सर्वे सर्वा सन्माननीय समीर दादा देसाई
हे ठिकाणी आपण पाहतो त्यांचा वाढदिवस, त्यांचे मित्र आलेत, त्यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जात आहेत. संपूर्ण मित्र परिवाराच्या तर्फे समीर दादा तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लक्ष लक्ष शुभेच्छा. तीन षटकारांसाठी रमेश दादा वारिंगे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी खेळाडूला देण्यात येणार आहे. चला मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. सुखदेव दादा मडवी या आपण व्यासपीठावरती. चला शिवशक्ती संघाचे पॅकर आहेत ते सुखदेव दादा मडवी, अगदी जुने पॅकर्स आहेत. अनेक वेळा संपूर्ण मोठमोठ्या खेळाडूंना त्यांना पॅक केलं, आज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. थैंक यू सो मच मचिंदर पाटिल सर, थैंक यू सो मच सोनू बांगर. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. एक बेहतरीन मुकाबला, सेकंड राउंड का सेकंड मुकाबला. ये मुकाबला जीतकर टीम आगे जाएगी, जो कि अंतिम मुकाबला टीम वाकलैंड के साथ खेलना है. 75 रनों का बड़ा टारगेट मैदान के ऊपर है. पहले सत्र में रन बने हैं 74 और 75 का टारगेट. फुल टॉस गेंद सामने की तरफ, फील्डर नहीं है कोई, गैप शॉट सिलेक्शन, गेंद सीमा के बाद 4 रन. सेवेंटी 75 रन बनाने मैदान के ऊपर. गेंदबाज तैयार, फिर एक बार गेंदबाजी के लिए अच्छी गेंद सामने की तरफ, फिर एक बार फील्डर मौजूद है. इस बार डबल के लिए पलट चुके, 2 रन पूरे करेंगे. 2 के साथ रन संख्या आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या 7 पर है. जीतने के लिए टारगेट है 75 रनों का टारगेट बड़ा है और संघर्ष करना पड़ेगा इस मुकाबले में. अभी भी बात करेंगे तो इस ओवर में 4 गेंदें हो चुकी हैं. पावर सर्कल का ओवर, यस, बल्ले का हिस्सा लेकर गई है शायद अंपायर की उंगली आसमान की तरफ. नामी बल्लेबाज के पारीगंत. होता पाले या गावाचा, श्रीराम मस्कर या नावाचा. होता पाले या गावाचा, श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. 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 थैंक यू. प्रतीक मानेरकर इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 का इनाम है. रन संख्या की बात करेंगे तो 7 रन 1 विकेट के नुकसान पर. रमेश दादा वारिंगे इनकी तरफ से 6 हैट्रिक के लिए 3000 का इनाम है. इनामों की बरसात है, मगर मुकाबला 75 रनों का बड़ा टारगेट मैदान के ऊपर चेस करने के लिए कारीबली टीम मैदान पर उतरी थी. पहला विकेट 7 रन के ऊपर, 5 गेंदे 7 रन 1 सफलता. पावर प्ले के पहले ओवर में गेंदबाजी करते हुए नवनाथ मुकले अंतिम गेंद लेकर आएंगे. सामने बल्लेबाज
फुल टॉस गेंद दिशा दी केवल स्क्वेयर लेग रीजन में, 1 बाउंस ओवर दी लाइन। अंतिम गेंद में चौका। अब समीकरण बदलता हुआ 64 रन आने वाली 3 ओवर में। त्या राजधानीवरती भगवान शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे तकलीफ तो फिर क्या मजा है जीने में। तूफान भी रुक जाए जब लक्ष्य रहे सीने में। पसीने की शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते। जो करते मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते। 64 रन चाहिए अब 17 गेंदों के ऊपर। लक्ष्य थोड़ा दूर है मगर संघर्ष की अभी भी जरूरत है। और आप मुकाबला जीतना है तो आपको संघर्ष की जरूरत है, क्योंकि बिना संघर्ष से तो कोई महान नहीं बनता। और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। देखना इस मुकाबले को जीतना है तो इस बार बढ़िया शॉट आते ही ऑन साइड में फ्लिक किया। फील्डर थे, बने दर्शक और गेंद सीधे वाइड लॉन्ग और सीमा रेखा के बाद 6 रन। या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय क्या खूबसूरत शॉट है पप्या खारे के बल्ले से। ये खूबसूरत शॉट आता हुआ और छक्के के साथ रन संख्या 17 पर पहुंची है। फिर एक बार अच्छे गेंद। अपील सॉन्ग था, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। व्हाइट का इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त रन बढ़ते हुए 18 रन। क्रिकेट का खेल है दोस्तों जो गिरगिट की तरह रंग बदलता है, राजकरण की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल मैंने अक्सर मैदान पर देखा है। राहें लंबी है तो क्या, हौसले में दम होना चाहिए, ताकतवर क्रिकेट खेलना होगा। फिर एक बार ऑन साइड पे फ्लिक किया, फ्लाइटेड पैरेलल स्ट्रोक, फील्डर के हाथ के ऊपर से गेंद निकली सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का। विकेट हैट्रिक के लिए सुखदेव मडवी इनकी तरफ से 2000 का इनाम है। मगर यहाँ 2 गेंद में 2 बड़े छक्के देखने मिले। किस्मत का ताला हमेशा मेहनत की चाबी से खुलता है और अब यहाँ पर मुकाबला जीतना है तो संघर्ष की जरूरत है। एक जबरदस्त मुकाबला, 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने। फिर एक बार ऑन साइड में फ्लिक किया, इस बार फील्डर है, 1 बाउंस गेंद को गैदर किया, तब तक 1 रन बुना और 1 रन के साथ टीम की टोटल आगे बढ़ता हुआ टोटल की बात करेंगे इस समय 25 रन 25 रन बने। ओवर नंबर सेकंड की बात करेंगे तो यहां पर गेंदे हो चुके इस ओवर में कुल मिला के 4 गेंदे, अभी भी 2 गेंदे शेष है, यानी कि टारगेट की बात करेंगे 14 गेंद में 50 चाहिए। 12 गेंद में 50 देखे हैं, 10 गेंद में 50 देखे हैं, 9 गेंद में 50 देखिए तो बिल्कुल 14 गेंद में 50 भी बन सकते हैं। बस हिम्मत रखिए और सोच बड़ी रखिए। हमेशा दिल में एक बड़ी सोच होनी चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब,
बस झुकाने वाला चाहिए। आने वाली 13 गेंद या 50 रन चाहिए। 11 गेंद में 25 बने, 13 गेंद में चाहिए 50। और एक डॉट गेंद, समाप्ति होती ओवर की। आप 12 गेंद में 50 बनाने। संतोष दादा भोईर की तरफ से विकेट हैट्रिक के लिए 3 छक्कों, यानी 3 छक्कों के लिए 3000 का इनाम है। संतोष दादा भोईर बिल्कुल उनकी तरफ से इनाम है। प्रतीक 11 बाबाले बनाम तो में आप देख रहे मुकाबला पूर्वा 11 कारिवली के बीच मुकाबला है। दर्शक एंजॉय करते हुए आज के दिन का अंतिम मुकाबले के इंतजार में है, क्योंकि टीम वॉकलैंड टीम जो वाइल्ड कार्ड एंट्री से मैदान पर आई थी, 2 मुकाबले शानदार जीते, दोनों बड़े टीम में मुकाबले हारे। खासतौर पर पहले मुकाबले की बात करेंगे तो वॉकलैंड टीम ने बड़े टीम को शिकस्त दी थी, मुरबी टीम को। उसके बाद मुकाबला दहीसर टीम को परास्त किया था और अब अगला मुकाबला खेलेंगे, आज के दिन का अंतिम मुकाबला। सन्माननीय नितीन दादा झांजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। एक दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि दिलदार व्यक्तिमत्व समीर दादा भोई त्यांच्या सोबत आले। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नितिन जी झांजे, आइए आपका स्वागत है। एक बेहतरीन दोस्ती दुनिया के सबसे बेहतरीन इंसान दोस्तों नितिन दादा झांजे, नेरल के बिल्कुल चलो अंतिम 12 गेंदें बची, जीतने के लिए 50 चाहिए। सामने बल्लेबाज है और पहले ही गेंद बड़े शॉट की तलाश में थे। बल्ला गेंद से पहले ऑलरेडी घूम चुका है। रिप्ले में आप देख सकते हैं, क्योंकि बड़े शॉट की तलाश में थे। ये देखिए बल्ला जब गेंद आए बल्ले तक, उससे पहले ही बल्ला घुमा था और डॉट गेंद की समाप्ति। गति परिवर्तन, पहली गेंद डॉट, 11 गेंद में बनाने 50 रन। सफल होकर खेलने की कोशिश कर रहे हैं। गेंदबाजी खूबसूरत है, लाइन देखिए कितनी खूबसूरत है। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट कर रहे हैं। डॉट गेंदें आती भी, आप 10 गेंदें बनाने हैं 50 रन। 10 गेंदें 50 रन, मुकाबला कठिन बनता जा रहा है। आइए वॉकलैंड टीम के कप्तान, आप रेडी रहना, आपको आना है। फिर एक बार डॉट गेंद, सेम रिजल्ट, जिसे गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद टेक ऑफ हो रही है। बल्लेबाज पहले ही बल्ला घुमा रहे हैं और यहां पर डॉट गेंद की समाप्ति। 3 गेंदें डॉट फेंकी है गेंदबाज योगेश भालेकर, जिन्होंने बल्लेबाजी भी खूबसूरत की थी। वही योगेश, फिर एक बार ये लाइन खराब है, लेग स्टंप के बाहर वाली, अंपायर ने इसे वाइड करा दी। अब 9 गेंदें बची है, 49 रन बनाने हैं। कठिन बनता हुआ समय के साथ आप अच्छा क्रिकेट खेलोगे तो फिर ये मुकाबला आप जीत भी सकते हैं। अच्छी क्रिकेट की जरूरत है। 9 गेंद में 49 रन अक्सर बनते देखे मैंने कई मैदान पर। आप संघर्ष की जरूरत है। इस बार मिस टाइमिंग और योगेश पालेकर ने तीसरे अटेम्प्ट में कैच को पड़ा है और यहां पर विकेट का पतंग। 8 गेंदें बची, 49 रन। अब मुकाबला टीम भाबाले ब के पक्ष में झुकता हुआ। गेंदे और 49 रन चाहिए। नए बल्लेबाज यश नाइक, नए बल्लेबाज मैदान पर आते हुए। अच्छा, बिल्कुल ये अच्छी गेंद है। फिर एक बार लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की रन संख्या की बात करेंगे तो इस समय 27 रन। आप 48 रन 8 गेंदे, यानी कि हर गेंद में छक्का चाहिए टीम कारिवली को ये मुकाबला जीतने के लिए। एक तरफ है कारिवली, एक तरफ है टीम बाबाले और एक टीम जो है अगले राउंड में तैयार है वॉकलैंड।
क्लिंग बोल्ड। अब मुकाबला एक तरफा, अब मुकाबला एक तरफा है, क्योंकि 7 गेंद में 7 छक्के आएंगे तो भी ये मुकाबला नहीं जीत सकते कारिवली टीम। यानी कि अगला मुकाबला होगा वाकलन बनाम बाबालेब के बीच। तो बिल्कुल यहां पर मुकाबला जीतने के लिए 7 गेंदें बची है केवल। इस मुकाबले में औपचारिकता है, चलो जल्दबाजी करें। अगला मुकाबला होगा अंतिम जो बिग फाइट रहेगा, और बिल्कुल आज के दिन का अंतिम मुकाबले के इंतजार में दर्शक है, जो कि बाकलिन टीम जीत भोज की शेरा तैयार हो चुके हैं। कप्तान आप आइए टॉस के लिए। गेंदबाज तैयार गेंदबाजी के लिए। इस बार हवा में है, फील्डर तैनात शिडियाशिप के खेत में, और एक विकेट अंतिम गेंद में। और अब जीतने के लिए केवल औपचारिकता। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। दोस्तों ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा बन चुका है। कारिवली टीम इस बार पूरी तरह से बैकफुट पर है, और बाबाले बी टीम पूरी तरह से उच्च उड़ान भरती हुई। ओवर है औपचारिक इस मुकाबले में, मुकाबला एक तरफा। यस बिल्कुल अंतिम ओवर है। सामने की तरफ लॉन्ग ऑफ प्रिजन में फील्डर तैनात, 1 रन बनेगा, एक ही सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ता हुआ टोटल केवल औपचारिकता है, क्योंकि अब जीतने के लिए 47 रन चाहिए। 47 रन की आवश्यकता है अब यहां पर मुकाबला जीतने के लिए। अच्छी गेंद केवल औपचारिकता, केवल 4 गेंदें। आइए बाकलिन टीम के कप्तान आपको आना है। पूरी सेना आ चुकी है बाकलिन टीम की, जो कि आज वाइल्ड कार्ड एंट्री लेकर आए थे। बेहतरीन प्रदर्शन किया पहला मुकाबले में, टीम मुरबी जैसे बड़े टीम को शिकस्त दिया। उसके बाद सेकेंड मुकाबले में दहीसर टीम को परास्त किया, और अब अगला मुकाबला अंतिम मुकाबला वो खेलेंगे। इस बार गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। आप कोई फायदा नहीं है इन चौके चक्के का, क्योंकि कहा जाता ना मराठी में, भात करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला शून्य किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला शून्य किंमत, आणि सामना हारल्यानंतर मारलेले चौकार षटकार याला शून्य किंमत। वेळ गेली, सत्ता गेली, आणि आता कार्यक्रम संपला। फक्त औपचारिकता मैच मध्ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा है, क्योंकि आखिरी 3 गेंदें बची है। अगला मुकाबला बाकलिन बनाम बाबाले के बीच बिग फाइट मुकाबला होगा। दर्शक तो इसी मुकाबले के इंतजार में है। फिर एक बार हवा में खेला, फील्डर काफी दूर है, लॉन्ग ऑफ से आएंगे। ओ प्रयास बेहतरीन था, फील्डर बीच में नहीं आते तो शायद ये कैच भी बन सकता था। केवल 2 गेंदें अब शेष है, केवल 2 गेंदें शेष अंतिम ओवर की। तो मुकाबले की बात करेंगे, अब केवल 2 गेंदें बची है। केवल औपचारिकता है, 1 गेंद अब अंतिम ओव्हर की शेष। और तर याच दरम्यान आपण पाहतो मान्यवरांचं शुभागमन होत आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व, सन्माननीय गायकर कंपनीचे सर्वे सर्वा पिंट्याभाई गायकर, त्यांच्यासोबत तुम्ही पाहतायत अण्णाभाई गायकर आणि सागरदादा सोरकादे, या व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन होत आहे। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत
स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करेल आपल्याला की व्यासपीठावरती यावं. सन्माननीय गायकर कंपनीचे पिंट्याबाई गायकर, त्याचबरोबर आमच्या अण्णाबाई गायकर आणि सागरदादा सोरकादे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं अर्थात स्वर्गीय श्रीराम मस्कर व नितीन वारिंगे चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. समीर दादा देसाई यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक